सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव यशवंत नकुलगुळे. मी इयत्ता 2रीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जया सुसंस्कार विद्या मंदिर कुर्डवाडी. आज मी तुम्हाला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखी तळपायची तयारी ठेवा, असा सुंदर संदेश देणारे भारताचे 11वे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा जगभर वाचन प्रेरणा दिन व जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुद्दीन अब्दुल कलाम असे होते. डॉक्टर अग्नी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे ते मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. डॉक्टर अब्दुल कलाम मेहनती, जिद्दी, महत्वाकांक्षी व जगातील एक महान शास्त्रज्ञ होते. स्वप्ने सतत उतरण्यासाठी स्वप्ने पाहणे आवश्यक आहे, असे डॉक्टर अब्दुल कलाम नेहमी म्हणत असत. आपल्या अंगी असलेल्या शक्तीचा, सामर्थ्याचा पूर्ण उपयोग केला पाहिजे. डॉक्टर अब्दुल कलाम म्हणजे युवा पिढीसाठी चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांचे प्रेरणास्थान होते. एक पुस्तकाचे व मित्राचे महत्व सांगताना ते म्हणतात की एक चांगलं पुस्तक 1000 मित्रांइतकं असतं आणि एक चांगला मित्र एका ग्रंथाला इतका मोठा असतो. त्यामुळे आयुष्यात चांगले मित्र बनवा व चांगले पुस्तकाचे वाचन करा. डॉक्टर अब्दुल कलाम यांचे बालपण अतिशय गरीब परिस्थितीत संघर्षमय वातावरणात गेले, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. माणसाच्या आयुष्यातील संकटेही यशाचा आनंद घेण्यासाठी ते म्हणतात की स्वप्ने पाहिली तर सत्तेत उतरण्यासाठी संकटावर मात केली, संघर्ष केला, ध्येय गाठले. ते म्हणतात की स्वप्ने ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, तर ती खरी स्वप्ने असतात जी आपली झोप उडवतात. असे आपण भाग्यशाली आहोत की आपल्याला डॉक्टर अब्दुल कलाम यासारखे नेतृत्व मिळाले. 27 जुलै 2015 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. अशा या थोर व्यक्तिमत्वाला शतशः नमन. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.